नमस्कार. वन्यजीव सप्ताहाच्या उपक्रमातील आज आपला चौथा दिवस आहे. आज वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आज सकाळी नागाव येथील आपण जैवविविधता सर्वेक्षण केले. त्याचप्रमाणे तेथील जे खारफुटीचे जंगल होते ते सुद्धा आपण बघितले. तर आज संध्याकाळच्या सेशनमध्ये म्हणजे आजच्या वेबिनारच्या सेशनमध्ये प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी अशा विविध पदांवर भारतामध्ये अनेक ठिकाणी ज्यांनी काम केले त्या रूपा दवणे आज आपल्याला खारफुटीचे जंगल आणि त्यातील जैवविविधता याविषयी माहिती देणार आहेत. त्यांचं मूळ शिक्षण मुंबईत झालंय, पण लहानपणी त्या महाडला आजोळी येत असत. तेव्हा त्या महाडचा परिसर बऱ्याच फिरलेल्या आहेत. तेथील पक्ष्यांचा अभ्यास, प्राण्यांचा अभ्यास देखील त्यांचा दांडगा आहे. तर मी त्यांना आता सिस्केप तर्फे विनंती करतो की त्यांनी आजचं सेशन सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू. मी सगळ्यात पहिली सुरुवात तुम्हाला एक असं क्लॅरिफिकेशन किंवा काय सांगतात त्याप्रमाणे मी मराठीत बोलू शकणार नाही फारसे, कारण सायंटिफिक शब्द मला येत नाहीत. ओके, तो प्लीज एक्सक्यूज मी. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मी माझं कुठे चुकले मराठी शब्द तर मला प्लीज हेल्प करा. सागर आहे, योगेश आहे, तुम्ही कोणी सांगू शकता त्याप्रमाणे प्लीज मला हेल्प करा. ओके, तर मी रूपा दवणे, टिप्पणीस माहेरची, आणि जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी महाडची आहे. लहानपणापासून आम्ही अनेक वर्ष महाडला येतोय जातोय. सागरला अगदी लहानपणापासून ओळखतो. दॅट्स वेअर वी बिगॅन फ्रॉम. आणि माझं बॅकग्राऊंड असं आहे की आय एम एन एन्व्हायरमेंटलिस्ट आणि करंटली आय एम वर्किंग विथ JSW फाउंडेशन. फाउंडेशन लुक्स आफ्टर द CSR ऍक्टिव्हिटीज, आणि त्यामध्ये वॉटर, एन्व्हायरमेंट आणि सॅनिटेशन हे जे व्हर्टिकल आहे ते मी बघते. तर आता मला सब्जेक्ट असा देण्यात आलाय की मॅनग्रोव्ह इकोसिस्टम्स आणि बायोडायव्हर्सिटी. तर जसं मी सांगितलं की मराठी शब्द मला फारसे बोलता येणार नाहीत, प्लीज एक्सक्यूज दॅट. आय एम गोइंग टू बिगिन स्क्रीन शेअर. मी एक छोटंसं प्रेझेंटेशन ठेवलंय. कोणाला मध्ये पण प्रश्न असेल तर तुमचं, आय डोंट नो व्हॉट इज द सिस्टम, मध्ये प्रश्न विचारायचे तसं करा, अदरवाइज वी कॅन हॅव अ जनरल चॅट. ओके, सो वी बिगिन. एक मिनिट, प्रेझेंटेशनच्या एंडिंगलाच प्रश्न विचारले तर चांगलं होईल, म्हणजे प्रेझेंटेशन नो प्रॉब्लेम, नो, कसंही इट्स परफेक्टली ओके, मला काही प्रॉब्लेम. ओके. Okay. So mangrove ecosystems and biodiversity. To begin with, what are mangroves? असं आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही आज एक फील्ड विजिट केली आणि तुम्ही लोकांनी खारफुटी किंवा मॅनग्रोव्ह जंगल्स बघितलेत, आणि आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी बघितले असतील. तर जस्ट एज डेफिनेशन, व्हॉट आर मॅनग्रोव्ह? सो मॅनग्रोव्ह आर अ ग्रुप ऑफ प्लांट्स दॅट ग्रो इन बिटवीन द इंटरटायडल झोन. आता इंटरटायडल म्हणजे हाय टाईड आणि लो टाईडच्या मध्ये जी प्लांट्स असतात, ग्रो होतात, त्यांना मॅनग्रोव्ह म्हणतात. पूर्वी आपल्याला असं वाटायचं की मॅनग्रोव्ह म्हणजे जनरली, इव्हन आता सुद्धा बघितलं की असं वाटतं की एखाद दोन झाडं असतील, बट तसं नाहीये. इन भारतात मोर दॅन 45 स्पीशीज ऑफ मॅनग्रोव्ह आढळतात, अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड देर आर मोर दॅन 110 स्पीशीज ऑफ मॅनग्रोव्ह. मॅनग्रोव्ह मध्ये सुद्धा व्हेरियस लेवल्स आहेत. सो ट्रू मॅनग्रोव्ह आणि असोसिएटेड मॅनग्रोव्ह स्पीशीज आहेत. हायर सॉल्ट लेवल्स असतात तिकडे ट्रू मॅनग्रोव्ह मिळतात, आणि त्याच्यानंतर असोसिएटेड स्पीशीज, असे वेगळे वेगळे लेवल्स आहेत. आणि इंटरटायडल झोन्स, एस्च्युराइन इकोसिस्टम म्हणजे सी वॉटर आणि फ्रेश वॉटर जिथे मिळतं, ज्याला आपण खाडी म्हणतो मराठीमध्ये, त्या भागात जी वनस्पती आढळते त्यांना मॅनग्रोव्ह असं म्हणलं जातं. इट्स अ व्हेरी लूज टर्म दॅट इज युज्ड. What is very specific about the mangroves is that they are called halophytes, that is salt loving plants. कारण जनरली तुम्ही बघितलं तर जे नॉर्मल वनस्पती ऑलरेडी बाकीची जी बायोटा आपल्याला दिसतो, तो सगळेच वनस्पती ह्या इंटरटायडल झोन मध्ये जगू शकत नाही, बिकॉज देर आर व्हेरी व्हेरी हाय लेवल्स ऑफ सॉल्ट, डिझॉल्व सॉल्ट खूप असतात त्याच्यामुळे. सो दीज आर प्लांट्स विच आर सॉल्ट टॉलरंट और सॉल्ट लविंग. व्हॉट इज अनदर व्हेरी युनिक feature of these plants is that they have aerial roots which are called pneumatophores. तर आपण जर का ह्या खारफुटीच्या जंगलात तुम्ही फिरलेले असाल तर यू कॅन सी की असे बाहेर आलेले, हे जे सेकंड स्लाइड आहे खाली तिथे दिसते फोटोग्राफ, तसे रूट्स उलटे आले. सो दे आर ऍक्च्युअली ग्रोइंग अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की थिंग्स ग्रो टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, खाली जायला पाहिजे, बट इन दिस केस these roots come out, and because these roots come out, they can breathe. These plants breathe through these roots, breathable roots. They are called pneumatophores. One more most important एक मिनिट, feature of mangroves.
प्रेझेंटेशन सॉरी दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत शेअरिंग, आहे, हा स्क्रीन शेअरिंग चालू नाही आलंय वाटतं. मला दिसतंय. नाही, एकदा परत झूम मध्ये जाऊन शेअर स्क्रीन करायला लागेल आय थिंक. चेक करायला पाहिजे. हो. व्हॉट शुड आय डू? झूम ची स्क्रीन ओपन झाली ना, तिथे खाली शेअर स्क्रीनचा ऑप्शन असेल, तर तिथे. परत एकदा करते. हा चालेल. ओके, आता हा आता दिसतंय परफेक्ट. सो पहिली स्लाइड आहे. सो कॅन यू ऑल सी? आता दिसतंय ना? हो हो. Yes. Okay. So, like I said, what are mangroves? Here points are there, basically plants which grow between intertidal Yes. zones, halophytes. They have aerial roots which are called pneumatophores. The most important activity or most important work that these mangroves carry out in nature is that they act as bioshields. Bioshields mean they save us from various storms. इंडियामध्ये 2004-5 मध्ये जी आलेली सुनामी होती, त्याच्यामध्ये when I don't know how many of you were aware, hooked in at that time. जे तामिळनाडूमध्ये some areas which were saved from tsunami were the areas where there were a lot of mangroves still growing. Even in Andamans, wherever there were mangroves, those areas were saved. So they acted as shields and they stopped the tsunamis from coming and actually creating a lot of havoc. This is the main work. म्हणजे actually like guards, आपले sentinel, वॉचमनचं काम करतात. They don't let so much backlash of these cyclones and tsunamis affect us. And most importantly, when we come back, कारण mangroves ecosystem आणि biodiversity असा मला विषय दिलाय. Main feature of these mangroves is that they act as nurseries for marine species. म्हणजेच त्यांच्या रूट्स मध्ये, त्यांच्या अराउंड पाणी जेव्हा येतं आणि जातं त्या टायडल झोन मध्ये, दे ब्रिंग सो मेनी न्यूट्रिएंट्स. त्याच्यामुळे वेरियस जैवविविधता जे आपण म्हणतो बायो, तिथे इतके वेरिड आहे. ऍज वी गो अहेड मी अजून तुम्हाला सांगत जाईन. अनेक पक्षी, प्राणी प्रजाती ह्या इथे ग्रो होतात. त्यामुळे दे ऍक्ट एज नर्सरीज फॉर दीज मराईन इकोसिस्टम्स. what are the various features of these mangroves? That they have these unusual root systems. means असं म्हटलं की stilt roots आहेत as well as roots which come out of the ground. Pneumatophores पण आहेत आणि stilt root पण आहेत. त्याच्यामुळे जी लूज कोणी तिथे I do not know whether any of you have actually visited. तुम्ही तिथे त्या खारफुटीत गेलाय की नाही, त्या चिखलात, त्या दलदलीत पाय अक्षरशः तुम्ही घातला की मांडीपर्यंत स्ट्रेट आतमध्ये जातो, इतकी दलदल असते. इतक्या ते लूज सॉइल मध्ये हे मॅनग्रोव्हचे मोठे मोठे वृक्ष बिकॉज त्यांची रूट सिस्टम त्यांना स्टेबलाइज करतात. हॅलो, म्यूट करा ना माईक, कोण बोलत असेल तुम्ही प्लीज. ओके ओके ओके. लाईक आय सेड, दिस इज अन एस्चुराइन इकोसिस्टम जिथे ओशन सी वॉटर येतं आणि फ्रेश वॉटर. नदी जिथे ज्या ठिकाणी मिळते, जिथे खाडी बनते, त्या ठिकाणी हे कांदळवनं असतात. तिथे ऑक्सिजन लेवल्स आर व्हेरी लो, कारण डिझॉल्व सॉलिड जास्त असतात, जास्त सॉल्ट्स असतात ह्याच्यामध्ये. तर जे प्रॉप रूट्स असतात, जे न्यूमॅटोफोर्स असतात, त्याच्यामधनं हे प्लांट्स ब्रीथ करतात. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट ह्याचं एक फीचर असं आहे, हे इथे कसे जगू शकतात एवढ्या सॉल्टी एन्व्हायरमेंट मध्ये. तर त्यांची जी लीव्स असतात, त्या लीव्स मधनं ते एक्सक्रीट एक्सेस सॉल्ट, जे पाण्यामध्ये एक्सेस सॉल्ट असतं, त्या पोर्स मधनं बाहेर पडतं. तर तो फोटोग्राफ जो आहे इथे, ह्या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला दिसते की देर आर सॉल्ट डेपॉझिशन ऍक्च्युअली ह्याच्यावर झालेली असतात. अजून एक युनिक फीचर अबाउट दीज मॅनग्रोव्हज, हे पर्टिक्युलर ही जी स्लाइड आहे खाली, दीज प्लांट्स आर विव्हिपॅरस. म्हणजे लाईक मॅमल्स, ऍक्च्युअली फुल ग्रोन हे प्लांट आहे. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन असतात, ती ही सीड खाली पडते. हे त्याला अक्षरशः त्याचं बाळ त्याच्या कडेवर घेतले त्या झाडानी, ते बाळ मोठं झालं की दे जस्ट ड्रॉप इट, पाण्याबरोबर ते जाऊन ते असं मस्त खाली रुततं आणि तिथून ते प्लांट ग्रो व्हायला लागतं. सो इट्स अ विव्हिपॅरस प्लांट. देर आर नॉट मेनी प्लांट्स विच आर विव्हिपॅरस. इट्स अ व्हेरी व्हेरी युनिक फीचर ऑफ दिस इकोसिस्टम. वाय आर मॅनग्रोव्ज इम्पॉर्टंट? आणि आपण पुढे जे बायोडायव्हर्सिटी वगैरे म्हणतोय,
ते असं आहे की ह्या मॅनग्रोव्हची इतकी थिक रूट्स होतात, आपण आधीच्या पण स्लाइड मध्ये बघितलं की इतकी थिक रूट सिस्टम आहे तिथे. त्याचा सगळा पडलेला जो पालापाचोळा डिट्रियस जे फॉर्म होतं ते सगळं रॉट व्हायला लागतं आणि या बायोटिक मास मध्ये अनेक अॅनिमल्स ग्रो होतात, लाईक स्मॉल श्रिम्स, ऑयस्टर्स, मसल्स, स्नेल्स, क्रॅब्स. तुम्ही म्हणाल ते मराईन प्राणी इथे दिसतात, प्लांट्स दिसतात आणि ते फूड खाण्यासाठी बाकीचे तिथे ब्रीडिंग होतं. इट बिकम्स लाईक अ ब्रीडिंग हॅबिटॅट. लिटरली व्हेरियस व्हरायटीज ऑफ फिश, animals, and there are many endangered species. In fact, in रायगड जिथे JSWचं एक प्रोजेक्ट चालू होतं, तर एक IUCNचं रेड लिस्ट मध्ये म्हणजे एक्स्ट्रीमली एंडेंजर्ड स्पीशीज जे अख्ख्या भारतामध्ये जिथे दिसत नाही त्यातला एक व्हेरी एंडेंजर्ड स्पीशीज रायगड तिथे रत्नागिरीच्या इथे दिसते, सिंधुदुर्गच्या इथे. सो देर आर मेनी एंडेंजर्ड स्पीशीज ऑल्सो विच आर अवेलेबल, विच कॅन बी सीन इन व्हेरियस मॅनग्रोव्स. हे त्याचे युनिक फीचर्स आहेत. इन अदर दॅन मराईन, पाण्यात राहणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांच्या व्यतिरिक्त मेनी इन्सेक्ट्स, मेनी बटरफ्लायज ग्रो हिअर. कारण कांदळवनांमध्ये जी व्हेरियस वनस्पती ग्रो होतात त्याच्यामध्ये इतके वेगळ्या तऱ्हेची फुलं त्याच्यामध्ये असतात, त्याच्यावरती त्याला अट्रॅक्ट होऊन अनेक इन्सेक्ट्स, अनेक बटरफ्लायज येतात, त्यामुळे पॉलिनेशन होतं तिथे. दॅट ऑल्सो क्रिएट्स अजून अट्रॅक्शन. व्हेरियस जे पक्षी आणि प्राणी त्याच्यावर फीड होणारे असतात ते तिकडे येतात. इनफॅक्ट सुंदरबन्स, आय एम शुअर तुम्ही कोणी तिथे व्हिजिट केले असेल, काही लोकांनी फिल्म्स बघितले असतील पूर्वी. पर्टिक्युलर पिरियड मध्ये एप्रिल, मे, जून ह्या पिरियड मध्ये तिथे अनेक मधमाशा येतात. सो देर आर लॉट ऑफ हनी कोम्स देअर. आणि ते हनी कलेक्ट करायला जेव्हा हे ट्रायबल्स जातात तेव्हा टायगर्स त्यांना अटॅक करतात. अशा पूर्वीच्या अनेक स्टोरीज आहेत. सो बेसिकली सुंदरबन्स किंवा मॅनग्रोव्स हे मेनी हनी बीज ना सपोर्ट करतात. तर इतक्या व्हेरियस लाईफ तिथे दिसतं, त्यामुळे बायोडायव्हर्सिटीचे ऍक्च्युली एनरिच्ड सिस्टम्स आहेत. आणि वन मोर युनिक फीचर इज दॅट दे ऍक्ट लाईक फिल्टरेट्स. टोटल जे पोल्युशन सगळ्या कोस्ट मधनं येत आहे त्या वेगळ्या प्रकारचे नायट्रेट्स, फॉस्फेट्स, तुम्ही जे म्हणाल ते इव्हन पेट्रोलियम आणि बायोकेमिकल जे लीक्स आहेत ते सगळे ह्या रूट सिस्टम्स अब्झॉर्ब करून घेतात. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली त्या डिट्रियस आणि या सगळ्या पोल्युटंट्समुळे इफ यू गो टुवर्ड्स इन मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये गेलं की तो H2A रॉटिंग सगळ्या या वनस्पतीचा अतिशय घाण वास येतो. दॅट इज बिकॉज दे आर ऍक्च्युली अब्झॉर्बिंग अँड ऍक्टिंग एज क्लिनिंग एजंट्स. तर एनरिच्ड बायोडायव्हर्सिटी तुम्ही बघितली, अदरवाईज ती दलदल घाण चिखल दिसते, बट वेन यू गो क्लोज बाय इतक्या तऱ्हेचे टेट्रापॉड्स, मोलस्क पासून तुम्ही जे म्हणाल दिस इज द हॉर्सशू क्रॅब्स. ह्या आपल्या वेस्ट कोस्टला जरा रेअर आहेत, बट ऑन द ईस्टर्न कोस्ट म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि ओरिसामध्ये व्हेरी रॅम्पिडली फाउंड. ऑफकोर्स देर आर हर्मिट क्रॅब्स, देर आर फिडलर क्रॅब्स, थेन्स, दीज आर मोलस्क, अनेक इन्सेक्ट्स. हे सगळे फोटोग्राफ्स आमचे जे रायगडचं प्रोजेक्ट चालू आहे त्याच्या आजूबाजूला घेतलेले आहेत. मी पुढे जाऊन डिटेल्स अजून सांगते. जंगल कॅट, देर आर दीज ट्री ग्रोइंग क्रॅब्स, ट्री क्लाइम्बिंग क्रॅब्स, अनेक स्नेक्स. This is a various kind of biodiversity that you will find there. Now, birds तर मी सांगायलाच नको. आय थिंक तुमच्यातले सगळेजण इतके एक्सपर्ट्स आहेत बटरफ्लाईज आणि बर्ड्स बद्दल की आय एम शुअर यू विल हॅव अ लिस्ट ऑफ बर्ड्स दॅट आर फाउंड अराउंड मॅनग्रोव्स. What, like I told you, other than the biodiversity, what is the importance of this ecosystem, this marine ecosystem, this mangrove ecosystem, is that they act as buffers and they break the wind speed. Hence, they stop the erosion that is going to be caused because of the waves. Tsunami protection, मी मगाशी बोलताना सांगितलं, they act as bioshields and they have stopped a lot of destruction that can be caused otherwise due to tsunamis. And mangrove act as trap for sediments. Hence, जे इरोजन पण होऊ शकतं, जे डॅमेज आपल्या अख्ख्या कोस्टला होऊ शकतो, दॅट इज स्टॉप्ड बाय द मॅनग्रोव्ह. आता हे बघितलं तुम्ही, हा फोटोग्राफ बघितला तर त्याच्या स्टिल्ट रूट्समुळे असं वाटतं की ते वरून कोणी तिथे ठेवलंय, तर ते तसं नाहीये. त्या जी दलदल असते, जो चिखल असतो, त्याच्यात प्रॉपर त्याला ग्रो होण्यासाठी ते असे रूट्स त्याचे वाढलेले आहेत अराउंड. जसं काय इट्स ट्राईंग टू होल्ड इट सेल्फ. तुम्ही जर का चिखला दिला तर वी ऑल्सो ट्राय अँड बॅलन्स आवर सेल्फ. तसं त्याप्रमाणे त्याचे रूट सिस्टम्स ग्रो होतात आणि त्याच्यामुळे ते तिथे टिकून राहतात.
आता मी नेक्स्ट पुढे अजून थोड्याशा स्लाइड्स दाखवेन विच विल टेल यू द प्रोजेक्ट दॅट वी आर डुईंग एस JSW. मला 2-3 गोष्टी मॅनग्रुव्ह बद्दल सांगाव्याशा अशा वाटतात की महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट ज्यांनी 2005 मध्ये लेजिस्लेचर आणून महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट हॅज अ स्पेशल मॅनग्रुव्ह प्रोटेक्शन सेल. तोपर्यंत असं होत होतं की हे मॅनग्रुव्ह म्हणजे वेस्टलँड असं म्हणलं जायचं. द डेग्रेडेशन ऑफ दीज मॅनग्रुव्ह इज हॅपनिंग बिकॉज रॅम्पंटली जंगल तोड व्हायची. त्याचं वूड जे असतं मॅनग्रुव्हचं हे अतिशय हार्ड क्वालिटीचं असतं, त्याच्यामुळे ते जळणाला फॉर ऍज अ फ्युल इट हॅज व्हेरी हाय कॅलरिफिक व्हॅल्यू, त्याच्यामुळे व्हेरी इझिली जंगल तोडलं जायचं. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा रूल आल्यापासून दिस हॅज बीन कॅटेगराइज्ड ॲज अ मॅनग्रुव्ह फॉरेस्ट, मॅनग्रुव्ह इकोसिस्टम, आणि त्याच्यामुळे त्याला स्पेशल प्रोटेक्शन स्टेटस मिळालेला आहे. आणि जे वेस्टलँड म्हणून जी मधली लँड सगळीकडे आजूबाजूला आपल्याला दिसायची, जे रेव्हेन्यू लँड होती, ती स्लोली एक एक करून पट्टा इज बिंग हँडेड ओव्हर टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट, आणि त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्शन खूप चांगल्या तऱ्हेने व्हायला लागलेलं आहे. And I think when I go ahead and when we take question and answers, I would like you all to think about it. Ki in Maharashtra there is actually privately held mangrove forest and a very large patta around 1700 hectares of forest आजूबाजूला आहे, and it is privately held. If you can think about it, हे कुठलं आहे, कोणाला विचार करून सांगता आलं मला तर प्लीज सांगा. व्हेरी इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे. नाउ आय एम टेकिंग यू टू द नेक्स्ट स्लाइड. ह्याच्यामध्ये ऍज अ CSR प्रोजेक्ट JSW जी कांदळवन आहे, आमचा प्लांट आहे वडखळच्या इकडे, तुम्ही लोकांनी येता जाता बघितलं असेल, तर तिथे त्या धरमतर खाडीला लागून खूप धूप होते जमिनीची, आणि तो जो खारलँड बोर्ड आहे ते एक बंड बांधतात, आणि तो बंड चांगल्या क्वालिटीचा बांधला नाही गेला. त्या गव्हर्नमेंटच्या कन्स्ट्रक्शन बद्दल मी कमी बोलीन, हा खूप डिबेटचा विषय आहे. बट बिकॉज ऑफ द पुअर क्वालिटी ऑफ दॅट बंड काय होतं, जेव्हा हायटाईड असते 2-3 वेळा वर्षातनं हायेस्ट हायटाईड जेव्हा असतात, तेव्हा ते खारं पाणी लोकांच्या शेतातनं जातं, आणि त्यांच्या शेताचं दे बिकम ऑब्व्हियसली सलाईन होतात, आणि त्यांचं प्रोडक्शन होत नाही. तर ते प्रोटेक्शन होण्यासाठी आणि त्या किनारपट्टीला राहणारे जे लोक आहेत त्यांचे जे लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते तसेच राहावे, त्यांना वेरियस ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्या, म्हणून हे आम्ही मॅनग्रुव्ह रेस्टोरेशन प्रोजेक्ट सुरू केलेलं. तो हे त्याचे स्टेप्स आहेत, स्टेजेस आहेत. 2016 मध्ये जेव्हा आम्ही प्रोजेक्ट सुरू केलं तेव्हा पहिले वी डिड अ फील्ड सर्वे, ऍक्च्युली तिथे फील्डमध्ये जाऊन, त्याच्यानंतर बोटीतनं जाऊन फ्रॉम द सी साइड एस्चुराईन साइडनी बघितलं, त्याचे फोटोग्राफ्स घेतले. ही जी आमची CSR ची टीम आहे, वी ऍक्च्युली ट्रॅव्हल्ड अराउंड इट, आणि त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की कुठल्या एरियाजमध्ये आपल्याला लावता येतील, कसे लावता येतील. मग आता असं होतं की वेन यू टॉकिंग अबाउट कॉन्झर्वेशन एफर्ट्स अँड यू टॉकिंग अबाउट बायोडायव्हर्सिटी, तिथले जे स्टेक होल्डर्स आहेत, तिथे राहणारे जे लोक आहेत, इफ यू त्यांना जर का बरोबर घेऊन आपण प्रोजेक्ट केलं नाही तर ह्या सगळे कॉन्झर्वेशन एफर्ट्स आर युजलेस, दे आर बिकॉज दे आर नॉट गोइंग टू सर्व्हाइव्ह, इजंट इट. कारण आपला देश असा आहे की ह्या सगळ्या इकोसिस्टम्स मध्ये लोक राहतात, लोक जगतात, अँड लॉंग टर्म जे आहे, आता फॉर एक्झाम्पल इव्हन आपलं जे वल्चर्सचं प्रोजेक्ट आहे, बिकॉज तिथली चिरगावची लोक आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करतात, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे. सिमिलरली वी डिसाइडेड दॅट when we talking about conservation, we should work with the people. तर असं झाल्यानंतर अनेक आम्ही तिथे ग्रामसभा घेतल्या, फाइंड आउट केलं, खूप विचार केला की कसं करता येईल. तर फायनली असं ठरलं की ज्या सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत तिथे, महिला बचत गट आहेत, त्या बचत गटांच्या बायकांना घेऊन त्यांनाच ट्रेन करून त्यांच्या थ्रू हे प्रोजेक्ट करूया. तर इतकं इंटरेस्टिंग झालं. त्या बायकांच्या आम्ही अनेक मीटिंग्स घेतल्या, मग त्यांनाच विचारलं की तुम्हाला काय वाटतं, कसं आहे, कांदळवनापासून काय उपयोग आहेत. त्यांनीच इतके उपयोग मला सांगायला सुरुवात केली. मग सांगितलं की पूर्वी कसं तिथे खूप फिश, त्यांचा कॅच खूप असतो, कारण हे सगळे फिशरमन कॅटेगरीतले आहेत. सो त्याचं मग त्यांनी सांगितलं की येस आम्ही तयार होत हे करायला. मग त्यांना आम्ही प्रशिक्षण दिली की तुम्ही सॅलिनिटी, सॉइलची क्वालिटी, पाण्याची क्वालिटी कशी बघायची, काय करायचं. दे ऑल केम टुगेदर. त्यांनी ते बचत गट फॉर्म केले, आणि आय एम हॅपी टू टेल यू की जो 2000 महिला 2016 पासून आतापर्यंत आमच्या बरोबर ट्रेनिंग घेऊन हा प्रोजेक्ट सक्सेसफुली पुढे चालवत आहेत. तर हे वेरियस फोटोग्राफ्स आपण कसे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले, आणि ह्या आमच्या प्रोजेक्टचं युनिकनेस असं आहे की इन्स्टेड ऑफ मेकिंग द नर्सरीज इन प्लास्टिक बॅग्स, आम्ही या ज्यूट बॅग्स मध्ये केल्या. म्हणजे ते ज्यूट आणून ती ज्यूटची पिशवी शिवून त्याच्यामध्ये नर्सरीज या बायका स्वतः करतात, तर त्यांना त्या
सीड क्वालिटी कशी बघायची, कुठल्या सीझन मध्ये फ्लावरिंग होतं, सीड्स कधी फॉर्म होतात, सगळं प्रशिक्षण त्यांना दिलं. अँड दे आर सो ट्रेन्ड नाव की आता दे ऍक्ट एज ट्रेनर्स. तर आता मी नेक्स्ट विलेज जेव्हा घेतो तेव्हा ह्या बायका ज्या आहेत, काही ज्या छान बोलणाऱ्या असतात त्या पुढे येतात आणि त्या दे ऍक्ट एज ट्रेनर्स आणि ते पुढे ट्रेनिंग करतात. तर दिस इज हाऊ द नर्सरीज आर फॉर्म. ही नर्सरीज आहेत, त्या नर्सरीज त्या इंटरटायडल झोन मध्येच बनवायला लागतात, कारण त्यांना तेच पाणी लागतं. अदरवाईज सॉल्ट वॉटर सी त्या ओशन एस्च्युरीज मधलं पाणी आणून त्यांना घालणं डिफिकल्ट होतं. तर ते इतकं कठीण काम आहे तिथे काम करणं. 3-3, 4-4 महिने त्या चिखलातनं कामं करतात. त्या म्हणजे हॅट्स ऑफ टू दीज विमेन असे, दे रिअली ग्रेट, अमेझिंग कामं करतात. दीज आर द नर्सरीज. आणि हे ऍक्च्युली प्लांटेशन चालू आहे. हे नर्सरीज मध्ये ते प्लांट साधारण 12 ते 15 इंचाचे झाले की येऊन ती अख्खी ज्यूट बॅगच तिथे आम्ही प्लांट करतो. अँड दॅट ज्यूट ऍक्ट्स एज अ मायक्रो न्यूट्रिएंट फॉर द प्लांट टू ग्रो. म्हणजे डिस्पोजल ऑफ प्लास्टिक हा एक अजून एक विषय टाळला जातो तिथे, प्लास्टिकचा यूज आणि डिस्पोजल. हे सगळे प्लांटेशनचे फोटोग्राफ्स आहेत. आणि इथे हा जो फोटोग्राफ आहे, इथे ऑलरेडी आम्ही प्लांटेशन केलेलं आहे. हे 1 वर्षानंतर केलेलं आहे की तिथे ते टिकून त्या दलदलीत राहिले. आणि लो टाईडच्या वेळेला फोटोग्राफ घेतलाय, त्यामुळे ते फोटो तुम्हाला दिसत आहेत. तर आय थिंक आय हॅव स्पोकन अ लॉट. मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ऑल ऑफ अस हॅव सीन इट. आपण सिन्स मुंबईच्या जवळ राहतो किंवा आजूबाजूला आपण किनारपट्टी बघितलेली आहे. तर हे युजेस मी सांगितल्यानंतर जर का मॅनग्रुव्ह आपण टोटली डिस्ट्रॉय केले, कारण लुकिंग ऍट बॉम्बे किंवा ह्या ज्या सिटीज आहेत तिथे बघितलं, अख्खी किनारपट्टी बॉम्बेला पूर्वी मॅनग्रुव्ह होते, आता हार्डली काही राहिलेत. असेच जर का आपण डिस्ट्रॉय करत राहिलो तर व्हॉट डू यू थिंक विल हॅपन? Can you all please think about these various impacts that destruction of mangroves can come about with? So I'm leaving it open, but if you give me some time, मला एक फिल्म दाखवायला आवडेल तुम्हाला. Do I have time? Can I show them a film? 5 मिनिटाची फिल्म आहे. Yes, of course. दाखवता येईल ना? 1 मिनिट. का बरं स्टॉप? मी दाखवते, मग त्याच्यानंतर वी कॅन टेक द क्वेश्चन्स. दिसती आहे ना फिल्म? Oh yes. हो दिसतीये. आवाज नाहीये का फिल्मला? आहे. येत नाहीये. 1 मिनिट. एक मिनिट. कॅन समबडी हेल्प मी? काय करू मी? आवाज येत नाही तर. एक तिथे ऑप्शन असेल कॉम्प्युटर ऑडिओ शेअर करायचा, तो जो शेअर स्क्रीन वरती केला ना तिकडे व्ह्यू ऑप्शन्स मध्ये. व्ह्यू ऑप्शन तिथे कॉम्प्युटर ऑडिओ शेअर करायचा एक ऑप्शन असेल, तो चेक केला तर. पण कुठे असेल तो ऑप्शन? वेअर शुड आय सी? वरती जिथे येते ना. स्टॉप शेअर करते आणि परत एकदा येईल तेव्हा करते. ओके. हा, शेअर ऑडिओ डिवाइस. ओके. परत एकदा स्टार्ट. येते आता. Since the year 2016, आता आला? the CSR department of JSW Steel has been working steadfastly on the restoration of mangrove, livelihood, and the study of biodiversity of Dharamtar Creek on the Amba River in Dolvi.
The objective has been to prevent saline upsurge from entering into the villages of the region during high tide by developing a mangrove bioshield along the embankment. After a rewarding first phase, work on the second phase, 2017-18, has been initiated on April 1, 2017. The sites chosen for plantation were mostly degraded mangrove areas. The primary emphasis was to develop a protective mangrove belt along the bund. Group meetings were held with the villagers and the members of the panchayat from time to time, and specialists and trainers from Nature, Environment and Wildlife Society, NEWS, have imparted on-ground training at different levels to the villagers. In this phase, along with Avicennia officialensis and Avicennia marina, special training was also given for the plantation of Sonoretia apetala. Jute bags were stitched and tailored, and mangrove. After caring for the saplings for 6 weeks in nurseries, these were planted in select mangrove areas between July and September. After successful training of the participants, certificates were handed over to them as a mark of appreciation. Checks worth rupees 59,94,800 were distributed among the members of the self-help groups. In the year 2017-18, a total of 2,99,740 saplings were planted. A physical count on the field indicates that a very healthy 82.5% of the saplings planted in the first phase were still surviving in good health. The plants have gained an average height of 2.5 feet. Regular stringent monitoring of the nurseries and plantation sites are done both by NEWS and JSW Steel CSR teams. Last year's community aquaculture has yielded very good results. A total of over 2,100 kilograms of shrimps have been produced and have been sold at rupees 420 per kilogram. Thereby, along with the mangrove restoration program, preparation of community fish ponds has been implemented successfully. Expenses for digging the pond and construction of the boundary wall on the right-hand side of the pond is being borne by JSW Steel, and the cost of production of the spawns, feeds and embankments of the other 3 sides are being borne by the community. On the request of the local panchayat, a pond has been dug up by the company in order to mitigate the scarcity of water in the village. In the first phase, a total of 200 village women had been selected for undergoing training of tailoring work. They have been trained by an expert tailor, and different kinds of attractive bags and dresses have already been tailored by this team. A biodiversity study of Dharamtar Creek is being carried out by a team of specialists from NEWS. The report will be published separately.
दाखवण्याचं कारण असं होतं की मी सुरुवातीला जसं सांगितलं जसं कम्युनिटीला घेऊन काम केलं तर कुठलेही कॉन्झर्वेशन एफर्ट्स जास्त काळ सक्सेसफुली टिकू शकतात आणि पोस्ट आपलं इंटरव्हेन्शन नंतर सुद्धा लोक त्याचा इम्पॉर्टन्स ठेवून त्याच्याकडे लक्ष ठेवून जे एफर्ट्स आहे ते पुढे चालू राहतील असं आपण अपेक्षा करतो. दॅट इज द रिझन मी ही फिल्म दाखवली, कारण त्याप्रमाणे दाखवायला की कशा सेल्फ हेल्प ग्रुपच्या बायका त्याच्या आहेत, इतके लोकल्स त्याच्यामध्ये तल्लीन झाले, इतके काय म्हणतात त्याला मराठी शब्द मी आठवते प्लीज. ओके, जस्ट कम बॅक टू यू. They are so involved and the kind of interest that they are taking. In fact, through the government of Maharashtra Forest Department मधनं त्यांनी सिंधुदुर्गला एक प्रोजेक्ट सुरू केलाय. तुम्ही कोणी तिथे गेला विजिट केलं असेल तर मला माहिती आहे, सेम तिथल्या जे सेल्फ हेल्प ग्रुपच्या बायका आहेत तिथे इको टुरिझमचा एक प्रोजेक्ट चालवतात. तर त्या बायकाच होड्या चालवतात, त्या तुम्हाला इतक्या व्यवस्थित सगळं सायंटिफिक इन्फॉर्मेशन देतात, वेरियस स्पीशीज बद्दल इन्फॉर्मेशन देतात. सो the point is when you work towards conservation efforts, locals ना बरोबर घेऊन कामं केलेली प्रोजेक्ट सक्सेसफुल राहतात, हे एक उदाहरण आमच्या समोर आहे. सो दिस इज माय प्रॅक्टिकल एफर्ट आणि काम केल्याबद्दल माझं हे नॉलेज आहे. इन केस यू हॅव एनी मोर क्वेश्चन्स प्लीज यू आर मोस्ट वेलकम टू आस्क. हा रूपा, यप. मस्त. सागर बोलतोय. हाय सागर. छान प्रोजेक्ट बद्दल माहिती दिलीस आणि आपण इकडे जाऊन पण होतो सुंदरबनला. येस. त्यामुळे ती प्रत्यक्ष मला बघता आलं. तर आपल्या मसळ्याचे ते असं चालू करायचं असेल JSW कडून तर काय करावं लागेल? JSW कडून मला माहित नाही मिळेल का. युजली म्हणजे CSR चे प्रोजेक्ट असे आम्ही असतात की आमच्या प्लांटच्या अराउंड जे काय कम्युनिटीज असतात ना त्याच्याबरोबर करतो. तर म्हसळा प्लांट जवळ येत असेल का मला माहित नाही, बट वी कॅन एनिवे कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट आपण करू शकतो. आता म्हणजे सर्वे करून किती काय तिथे स्कोप आहे ते फाइंड आउट करायला लागेल. आणि आता मी जसं तुला सांगितलं की बरीचशी लँड हे जे मॅनग्रुव्ह फॉरेस्ट आहेत दे आर बिंग हँडेड ओव्हर टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर त्यांच्याकडे कुठले कुठले आहेत, त्यांनी काय आयडेंटिफाय केलेल्या एरियाज आहेत ते डेफिनेटली आपण फाइंड आउट करून कॉन्झर्वेशन एफर्ट्स करू शकतो. किती स्पेसिस आहेत आता सध्या तिकडे? नर्सरी सॉरी किती स्पेसिस आपण नर्सरीमध्ये हे करू शकतो? आमच्या आता तिथे आम्ही डोलीला करतो तेव्हा तिथे 5 स्पीशीज ग्रो करतो. आणि ते पण कसं करायचं, आपण तिथे सर्वे केल्यानंतर कुठले इंडिजिनस आहेत ते फाइंड आउट करून त्याचं साधारण डेन्सिटी किती आहे प्रत्येक स्पीशीची, त्याप्रमाणे आपण नर्सरीमध्ये तेवढे सॅपलिंग्स ग्रो करू शकतो. आता मी अलिबागला असं ऐकलं की तिथे सुरूचं झाडं लावली. आता बँकेनी काहीतरी 2-2.5 हजार झाडं लावली. तर त्या SBI बँकेने काहीतरी ग्रांट दिली होती त्यांना लोकल पीपलला. तर मग आपण मँग्रोव्ह पुढे फ्रंटला काय लावू शकत नाही, म्हणजे फॉरेस्ट कसं आहे. पण त्यांनी कुठल्या लँड मध्ये लावली ते बघायला पाहिजे, कारण मी तुला सांगितलं ना मॅनग्रुव्ह सेल आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या संमतीशिवाय कुठले तुम्ही स्पीशीज प्लांटेशन करू शकत नाही. तर ती कुठली एरिया येते, वेदर ती प्रायव्हेट लँड होती का कोणाची ओन्ड डेझिग्नेटेड फॉरेस्ट असेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण बघायला पाहिजे कुठे लावली गेली आणि सुरूची का लावली हे पण खूप चांगला प्रश्न आहे. हा, आता ते वादळ येऊन गेलं ना तर भरपूर झाड आता तुटत नाही. इव्हन मी आता ऐकतोय हरिहरेश्वर ते श्रीवर्धन ते दिव्यागर, तर आता भरपूर नवीन असे प्रोजेक्ट्स येत आहेत ग्रामपंचायतीकडून की सुरूची झाडं लावणार परत. का तर जमिनीची झीज आणि ते वादळाचं असं आहे. तर आपण त्याच्यावर काहीतरी करू शकतो लवकर 1-2 महिन्यात. फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर डायलॉग आपण ओपन करायला सो दॅट वी कॅन चेंज देअर ऍटिट्यूड, बघण्याचं त्यांचं हे थोडंसं बदलून वी कॅन ट्राय फॉर मँग्रोव्ह. नक्कीच. आणि आता आपण बघितले की आता जे नवीन अधिकारी येतात ते आर ओपन, म्हणजे ते ऐकायला तयार असतात आणि आपण समजावून सांगितलं तर आहेत. देयर इज होप असं मी म्हणू शकते. नक्कीच. येस चालेल. थँक्यू. अजून कोण आहे? मला एक प्रश्न विचारायचा होता की केवडा आपण मँग्रोव्हच्या याच्यामध्ये वाढवू शकतो का? आपल्याकडे समुद्राच्या बाजूने केवडा जो असायचा त्याचा मँग्रोव्हशी काही संबंध? हे असोसिएटेड स्पीशीज आहेत. केवडा आहे, मेस्वाक आहे, हे सगळे असोसिएटेड स्पीशीज आहेत. आणि इफ यू सी मी जसं सांगितलं देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मॅनग्रोव्ह स्पीशीज.
There are some which are true mangroves which grow in higher salinity, and there are some हे मेसपाक वगैरे जे आहेत, इवन भेंड हे जे आहेत ते नंतर जशी सॅलिनिटी कमी व्हायला लागते त्याप्रमाणे टुवर्ड्स द शोर अजून हे ग्रो होतात. तर केवडा इज ऑल्सो अन असोसिएटेड स्पीशीज, ग्रो होते आणि त्याला कमर्शियल व्हॅल्यू, म्हणून म्हटलं मेसवाकला पण कमर्शियल व्हॅल्यू आहे खूप, आणि ही ग्रो शकतो आपण. ग्रेट, थँक्यू. छान Hello. झालं. Hello. हा हा मॅडम नमस्कार, मी अविनाश नमस्कार. बोलतोय. हा नमस्कार. आपण जो बचत गटांचा मुद्दा उपस्थित केलात की म्हणजे या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये आपण बचत गटांना सहभाग करून घेऊ शकतो. तर ऑलरेडी शासनाची एक योजना आहे NRA म्हणून, की ऑलरेडी ती फक्त महिला बचत गटांवर काम करते आणि जो काही त्या किनारपट्ट्यात ऑलरेडी बचत गटांवर खूप चांगलं काम चाललेलं आहे. मग त्यांना आपल्याला ह्या सगळ्या याच्यात आपण कसं सहभागी करून घेऊ शकतो, आपण काय करू शकतो त्याच्यासाठी? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला ही योजनेबद्दल माहिती आहे. काय सांगितलं तुम्ही, डिटेल नाव काय सांगितलं योजनेचं? NRLM म्हणून आहे एक योजना. अच्छा, ओके. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे ती. ओके. हा म्हणजे जर का ती शासन त्याच्यावर काम महिला बचत गटांवर, आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे महिला बचत गटांना जर का आपण याच्यात काही सहभागी करून घेऊ शकलो तर चांगलं काम होऊ शकतं. तर आपण काही वेगळं काय करू शकतो का, म्हणजे भले मग काय करावं लागेल त्याच्यासाठी, म्हणजे शासन स्तरावर काय करता येऊ शकतं आपल्याला? मला विचारलं तर आम्ही शासनाची कुठली योजना आम्ही वापरली नाही, कारण आम्ही CSR फंड्स वापरतो. पण पुढे आता असं आहे की जर का फंड्स अवेलेबल असतील आणि ह्या योजना असतील तर बऱ्याचशा ठिकाणी आम्ही नरेगा वगैरेचे पण केलेत, पण ह्या प्रोजेक्टला आम्ही केलेलं नाहीये. जिथे वॉटरशेड मॅनेजमेंटचे वगैरे आम्ही प्रोजेक्ट करतो ना, तिथे आम्ही नरेगाचे वगैरे स्कीम्स वापरतो. म्हणजे इफ वी कॅन क्रिएट अ वर्क विथ द गव्हर्नमेंट आणि प्रोजेक्ट वाढवण्यासाठी नाबार्डचे पण स्कीम्स आहेत, त्याच्याबद्दल पण काम करू शकतो. पण एस्पेशली ह्या महिला बचत गटांना घेऊन येणाऱ्या कुठल्या स्कीम्स आहेत हे बघायला लागतील, आणि कशा यू कॅन वर्क टुगेदर. अजून हे प्रोजेक्ट कसं वाढवता येईल, वेगळ्या ठिकाणी कसं त्याचा विस्तार करता येईल, नक्कीच बघता येईल. म्हणजे जिथे आता मसळ्याला वगैरे सागर म्हणतो तिथे वी कॅन डेफिनेटली थिंक अबाउट इट. आवडेल मला पण बघायला. आणि अजून तिथे मसळा तालुक्यात देखील म्हणजे NRLM ही स्कीम ऑलरेडी ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे होते. तर मसळा असेल, वर्धन असेल, अलिबाग असेल, इथे जे ऑलरेडी बचत गट आता ऍक्टिव्ह आहेत आणि शासन त्याच्यावर काम करतंय. तर आपण त्या सगळ्या महिला बचत गटांना जर का ह्या सहभागी करून घेऊ शकलो तर एक फार काम उभं राहू शकतं. तर फक्त त्याच्यासाठी आपण जर का काय करू शकलो, आज भले आपल्याला त्याच्यावर अशी सविस्तर चर्चा करता येऊ शकणार नाही, पण आपण वेगळं पर्सनली भेटून किंवा काही करून काही करता येऊ शकलं तर निश्चित त्यावर काम होऊ शकतं. नक्की, जरूर करेल, अगदीच. हो. रश्मींनी एक प्रश्न विचारलाय. She added an article stating extinction of few species due to increase in the salinity of water, especially in the eastern coast and areas of Tamil Nadu. Can you throw some light on this? What can be done to prevent this? Now, हा खूप गहन प्रश्न आहे आणि इन्क्रीज ऑफ सॅलिनिटीला वेरियस रिझन्स आहेत. तर एस्चुराइन ही जी इकोसिस्टम आहे ही इन इटसेल्फ इज सो डेलिकेट. नॉट ओनली मॅनग्रोव्स पण बऱ्याचशा स्पीशीज. आता अ लॉट इज बीइंग सेड अबाउट कनेक्टिंग रिव्हर्स किंवा डॅमिंग ऑफ रिव्हर्स. तर सॅलिनिटी कशामुळे वाढते? सॅलिनिटी वाढते बिकॉज जे फ्रेश वॉटर रिव्हर्स घेऊन येतात, जे नद्या फ्रेश वॉटर घेऊन येतात त्याची क्वांटिटी कमी होतीये. अँड देर आर मेनी रिझन्स. कधी कधी पाऊस कमी पडतो, काही ठिकाणी ह्या नद्यांना डॅम केलं जातं त्यामुळे त्यांचं पाणी अडलं जातं. इव्हन डिफॉरेस्टेशन अनेक ठिकाणी होत आहे. तर रेन डेज तुम्ही बघितलं आता, म्हणजे क्लायमेट चेंज हा इतका मोठा विषय आहे. तर क्लायमेट चेंजमुळे when you look at रेनफॉल पॅटर्न्स, आता रायगड डिस्ट्रिक्ट किंवा महाराष्ट्र मुंबईमध्ये वगैरे आपण पण रेन बघितला तर आता ह्या वर्षी मुंबईत ऍव्हरेज पेक्षा जास्त पाऊस झालाय, पण द नंबर ऑफ रेन डेज आर डिक्रीजिंग.
म्हणजे जितके दिवस पाऊस पडतोय पावसाचे दिवस कमी होत आहेत पण पाऊस वाढतोय. म्हणजेच त्या फ्यू डेज मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप जास्त पडतो. त्यामुळे ह्या जो नद्यांचा प्रवाह आहे तो कमी जास्त होतो आणि तो कमी झाल्याने सॅलिनिटी वाढते. दॅट इज द रिझन. त्यामुळे इन्क्रीजिंग ती सॅलिनिटी डिक्रीज करायला इट्स अ ह्यूज इश्यू. इट्स नॉट सो सिम्पल. देर आर मेनी इकॉलॉजिकल, मेनी पॉलिटिकल, जिओपॉलिटिकल इश्यूज इन्व्हॉल्ड. कारण आता करंटली डॅम्स बांधणे किंवा वॉटर सप्लाय स्कीम्स, इरिगेशन स्कीम्स हे एक खूप मोठं प्रकरण झालेलं आहे. इवन पॉलिटिकल डिसिजन्स बघितले तर कनेक्टिंग ऑफ रिव्हर्स आणि डॅमिंग ऑफ रिव्हर्स ह्याच्यावर भरपूर चर्चा, भरपूर काय काय बोललं जातं. बट दॅट इज वाय सेव्हिंग व्हॉट एव्हर वी हॅव, जे काही आपले नॅचरल इकोसिस्टम्स आहेत ते सेव्ह करणं हे किती महत्वाचं आहे. आता जे आफाम वादळ येऊन गेलं तर आय वुड लाईक टू टेल सागर अँड सौरभ ऑल्सो. आम्ही तिथे 2 वर्षापूर्वी गेलो होतो तर तिथले सुंदरबन्स मधले ते जे विलेजेस जिथे आम्ही गेलो होतो तिथे इतकं नुकसान झालं या वादळांमुळे. आणि हे वादळांची फ्रिक्वेन्सी वाढतीये, त्यांचा सिव्हिअरिटी वाढते. नाउ दिस इज ऑल ड्यू टू क्लायमेट चेंज. सो ह्या विषयावर किती बोलू ते कमी आहे. आणि जसे म्हणले किती चर्चा करता येईल, ऑल ऑफ यू ऑल कॅन इवन थिंक अबाउट इट. टेल मी काय करता येईल असं. म्हणूनच मी तो प्रश्न विचारला होता, व्हॉट डू यू थिंक विल हॅपन इफ वी डेग्रेडेशन ऑफ मॅनग्रुव्हनी काय काय होऊ शकतं, व्हॉट आर द इम्पॅक्ट. हा मी प्रश्न माझ्या लास्ट स्लाइड मध्ये विचारला होता. तर तेच आहे की वन ऑफ देम इज इन्क्रीजिंग ऑफ सॅलिनिटी आणि डिक्रीज ऑफ मॅनग्रुव्स. ऍट द सेम टाइम मुंबईत मी राहते तर आय वुड लाईक टू थ्रो दिस क्वेश्चन टू यू ऑल की देर इज अ व्हेरी बिग मॅनग्रुव्ह प्रायव्हेटली हेल्ड फॉरेस्ट इन बॉम्बे. आय ऑल अवेअर अबाउट दॅट? कोणी सांगू शकतं कुठलं आहे? काय गोदरेज. गोदरेज, एसपी गोदरेज, करेक्ट, Yes. एसपी गोदरेज. 1700 हेक्टेअर्स आहे. आणि इनफॅक्ट त्यांचे जे लँड रेकॉर्ड आहेत ते 1947 पासून आता बघितलं तर ते 30% इन्क्रीज झालंय. तर सिम्पल थिंग लाईक जे आहे ते कॉन्झर्व केलं तरी कसं नॅचरल इकोसिस्टम्स इतक्या पोल्युटेड बॉम्बेच्या ह्याच्यावर पण राहतात आणि ग्रो. खरंच इट इज रिअली अ वंडर कसं हे फॉरेस्ट राहिलंय. आणि त्यांनी त्याला ISO 14001 पण मिळवलंय. द वे दे मेंटेन इट इज फॅन्टॅस्टिक. फुल मार्क्स टू गोदरेज फाउंडेशन. बोलू का? हा रुपा, मी बोलू का? या 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 हा, आपल्या हिचा वारखणकर रश्मीचा प्रश्न जो होता ना त्याच्यामध्ये अजून आम्हाला परवा असा अनुभव आला की मुलं आपली क्रोकोडाईल सर्वेला गेली होती ना, तर लो टाईडला इतकं पाणी कमी होतं की ढोपराच्या वर किंवा थोडस असं 2-3 फुटाच्या याच्यातून त्यांना जवळपास 6 किलोमीटरचा पट्टा आपल्या नदीतून चालत यायला लागला. तर त्याच्यामुळे वाढतं टेम्परेचर आहे, त्याच्यामुळे इव्हॅपोरेशनचा रेट वाढलाय आणि पाण्याची लेवल कमी झाल्यामुळे पुन्हा मग ते जमीन गरम होणं, व्हेजिटेशन कमी झाल्यामुळे पुन्हा त्याचा इफेक्ट होणं वगैरे जे तू म्हणतेस तसं ईस्टर्न कोस्टला भरपूर होतं. आणि ईस्टर्न कोस्टला वादळ जे आहेत त्यांचं प्रमाण, त्यांचं स्पीड, म्हणजे आता ही बरीचशी वादळ आहेत ही 220 किंवा 280च्या स्पीडनी येतात. आणि आपलं पण चक्रीवादळ परवाचं बघितलं गेल्या वेळी आलं ते, त्याचा आपल्याकडचा स्पीड हा 110 वगैरे असा होता. सो दुप्पट आणि तिप्पट स्पीडनी आल्यामुळे अजून नेचर प्लस ह्युमन ऍक्टिव्हिटीज असा तो इम्पॅक्ट होतोय. सो ते टेम्परेचर वाढून, इव्हॅपोरेशन रेट आणि मग वॉटर लेवल डाऊन आणि मग तुझी सॅलिनिटी वाढणं वगैरे. सो असं तुझं परफेक्ट निदान आहे. तर रश्मीला पण प्रश्न विचारण्याबद्दल फार थँक्स, कारण हा महत्वाचा प्रश्न एकदम होता. खरंच कारण व्हेरी त्याच्यावरच त्या इंटरेस्टिंग स्पेसिस आहेत. आणि वन्स इट ग्रोज हायर की सॅलिनिटी वाढली तर मग नक्कीच ती स्पेसिस तिथे कमी होते, मरतात स्पेसिस. इट्स ग्रेट. नाही. आणि ऍट द सेम टाइम म्हणलं ना या क्लायमेट चेंजचे इतके व्हेरियस इफेक्ट्स आहेत की आता म्हणतोय की आईस होत आहे तर आईस कॅप जास्त मेल्ट झाले तर अजून डायल्यूट होईल. तर ह्या ज्या मॅनग्रुव्ह स्पीशीज आहेत त्यांचं पण सॉल्ट टॉलरन्स व्हेरी डेलिकेट असतं. वाढलं तरी प्रॉब्लेम, कमी झाला तरी प्रॉब्लेम, असं आहे ते. सो इकोसिस्टमचा बॅलन्स ठेवायला लागतो तो नॅचरली. आणि फॉर मेनी इयर्स ते त्यामुळे दे काइंड ऑफ इव्हॉल्व ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. Hello, yeah, this is Rashmi here. Yeah, hi. Hi. Yeah, the question was regarding that article, but the article specifically mentioned that the hardwood species are getting extinct, rather totally extincted. So the other concern I feel would be that the softwood
mangroves would not be able to tolerate the upcoming cyclones in future. So True. do you think so or no? हो ना, ऑफकोर्स येस. म्हणूनच मी म्हणलं की इतकं डेलिकेट बॅलन्स आहे इकोसिस्टम मध्ये की सॅलिनिटी वाढली तरी प्रॉब्लेम आहे आणि कमी झाली तरी प्रॉब्लेम आहे. आणि मग काय होतं, Because ही ते अडॅप्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. जसं पूर्वी कसं हळूहळू हे चेंजेस होत जायचे. इवन इफ वी से दॅट इट्स अ नॅचरल प्रोग्रेशन, पूर्वी हळू व्हायचे. नाव बिकॉज ऑफ द क्लायमेट चेंज हे सगळेच प्रोसेसेस इतके फास्टर होत आहेत, त्याच्यामुळे यू सी दीज एक्स्ट्रीम्स, जे क्लायमेटचे एक्स्ट्रीम्स दिसतात की निसर्ग पण इतक्या वर्षात 70 वर्षात आपल्याला कधी महाराष्ट्राच्या कोस्टवर आपण एवढं बघितलं नव्हतं असं वादळ आलं. तेच इवन ईस्ट कोस्ट वरती दो दे आर यूज टू दी सायक्लोन्स, द अमाउंट ऑफ द नंबर ऑफ एक्स्ट्रीम्स आर इन्क्रीजिंग आणि त्याचं जी एक्स्ट्रीमिटीज आहेत ते पण वाढत आहेत. लाईक सागर सेड देअर स्पीड्स आर 220, 250. त्याच्यामुळे अति डॅमेज होतं. तर तसंच आहे, तर सॅलिनिटी वाढते कारण फ्रेश वॉटरचा जो साठा, त्यातला जो प्रवाह आहे ते कमी झालेत. फ्रेश वॉटर आतमध्ये जे येणार आहे ओशन मध्ये, त्या एस्च्युरीला, त्या पॉइंटला वेअर फ्रेश वॉटर, सॉल्ट वॉटर, ते अमाऊंट येणारा कमी होत आहे. अँड यु नो तो प्रवाह पूर्वी इयर ऑन इयर थ्रू द इयर येत राहायचा. आता बिकॉज ऑफ द डिफॉरेस्टेशन, बिकॉज ऑफ व्हेरियस चेंजेस लाईक युअर डॅमिंग रिव्हर्स, तुम्ही जितकं पाणी फ्रेश वॉटर अडवाल अपस्ट्रीम तेवढं डाऊनस्ट्रीम त्याचं अमाऊंट कमीच होणार ना, त्यामुळे सॅलिनिटी वाढतच जाणार. अँड इट इज गोइंग टू क्रिएट अ लॉट. आणि मोर रिसर्च इज नीडेड. अजून जसं होईल मग त्याप्रमाणे कुठले स्पीशीज तिथे अजून लावता येतील का, सॉफ्टवूड लावायचे का, ती अमाऊंट वाढवायची का. दिस रिसर्च इज ऑन गोइंग. इट विल टेक And मोर टाइम. so yeah, to this article there was सॉरी, Hello? या yeah, I'm sorry. To this article there was another interesting point that as you mentioned, the mangroves are shifting upstream. राईट. So even that was interesting. Probably the nature is taking care of itself. एक्झॅक्टली. तर तेच होतं ना की नॅचरली जर का इफ यू लेट नेचर, आता जसं मी गोदरेजचं एक्झाम्पल दिलं, त्यांनी 1947 मध्ये ही लँड घेतली आहे, तर तेव्हा ते त्यांचे लँड रेकॉर्ड जे आहेत आणि गुगल अर्थचे पण तुम्ही जर का इमेजरीज घेतल्या, तर जस्ट बाय लेटिंग देम बी, कॉन्झर्वेशन म्हणजे काय, यू डोंट हॅव टू गो अँड प्लांट ट्रीज ऑल द टाइम. जे आहे त्यालाच तुम्ही दिलं तर ते रिजनरेट होतं. तर ते रिजनरेट होऊन ऑलमोस्ट 30% वाढलंय मुंबईत, इतक्या पोल्युटेड एरियामध्ये. तसंच आहे. सो इफ वी लेट नेचर टेक इट्स कोर्स, ते बिचारे 70, 80, 100 वर्षात चेंज होतात. दे अडॅप्ट देमसेल्व्स. पण आपण जे आता करतोय ड्यू टू क्लायमेट चेंज अँड ड्यू टू ह्युमन इंटरव्हेन्शन, ह्या ज्या चेंजेस होत्या त्या रॅपिड झाल्यात. वी आर नॉट लेटिंग एनीवन अडॅप्ट. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होत आहेत. Correct. Yeah. So the best thing we can do about nature is to just do nothing sometimes. Yes, yes, you said it, Rashmi. Absolutely. Thank you so much. Yeah, it was very My interesting. pleasure. Excuse me, Rashmi, from where are you? अरे डेझी बोलती है मी. अच्छा, डेझी. अगर नांदगावकर. so if you want to say practically, we have a chance to visit Fansad National Fansad Sanctuary towards डाऊन टू ईस्टर्न कोस्ट. तर ती जी क्रीक आहे तिथे भरपूर बांधकाम चाललंय. अँड ड्यू टू बिल्डिंग ऑफ रोड और अदर प्रोजेक्ट्स, डस्टिंग झाल्यामुळे काही स्पेसेस गेलेले. सो तो डस्ट पडून पण हार्डवूड ज्या स्पेसेस आहेत त्या गेल्यात, जिथे आपल्याला ब्लॅक कॅप किंगफिशर भेटायचा, विच इज रेअर मोस्ट, एंडेजर्ड मोस्ट. आणि तो त्या मोठ्या जी झाडं आहेत, जी हार्डवूड आहे, त्याच्या डोलीमध्ये घरटं करायचा. सो ते स्पेसिस झाड गेल्यामुळे तो स्पेसिस पण गेली ती. सो आपल्याला हे बघता येईल जाऊन फणसाडच्या इथे. सो व्हॉट डस्ट इट अफेक्ट्स, की जिथे मायनिंग पण चालू आहे सगळा भाग, आणि त्या मायनिंगचं डस्ट आणि रस्ता बंधाण्याचं डस्ट, याच्यामुळे पण स्पेसिस वर परिणाम होतो. सो वी कॅन हॅव चान्स टू व्हिजिट. डम्पिंग, इनफॅक्ट मी एक माझ्या मते माझ्या हातून मिस झालं. सो वेन वी स्टार्टेड वर्किंग विथ दीज विलेजेस आणि ह्या मॅनग्रोव्ह कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट तर्फे वेन वी रिअलाइज आणि हा जो इश्यू आहे हा मुद्दा गावकऱ्यांनी समोर मांडला की तिथे वेस्ट डम्पिंग होतं. तर त्या रिमोट आतल्या एरियाच्या धंतरमध्ये आतमध्ये जेव्हा खाडीच्या तिथे जातो आपण, तिथे काही वेस्ट कलेक्शन नाहीये, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा काहीही प्रकार नाहीये. ते स्वतःहून आले आणि त्यांनी सांगितलं की आता आपण जर का इतके मॅनग्रोव्ह लावतोय तर कॅन वी स्टार्ट वर्किंग ऑन वेस्ट मॅनेजमेंट. तर त्या बायकांनी पुढाकार घेऊन दे स्टार्टेड सेग्रिगेटिंग प्लास्टिक आणि पेपर आणि हे वेस्ट सेपरेट होऊन त्याचं विल्हेवाट लावणे. तर
दॅट इज वन मोर रिझन वाय मॅनग्रुव्ज आर गेटिंग डिग्रेडेड. कारण वेस्ट अगदी आरामात नेऊन डम्प केलं जातं ना, आपल्याकडे इझिएस्ट आहे ना. इफ यू लुक एट दी अदर कोस्टल एरियाज, इव्हन अलिबागहून आपण रेवदंड्याला जातो त्या रस्त्यात पण तुम्ही बघितलं, नागावच्या पुढे नुसता कचरा डम्प केलेला आहे तिथे. सो इफ अनलेस वी स्टॉप, अनलेस वी डू समथिंग ड्रास्टिक, आणि म्हणजे सॉलिड वेस्ट आणि डम्पिंगच्या बद्दल तर आपण काय बोलू, अजून कितीतरी आय थिंक सेमिनार्स आपण घेऊ शकतो त्या विषयावर. असं आहे. अजून कोण आहे? ओके, ओके, मला असं वाटतं की करून बघायचं असेल तर आय कॅन टेक यू ऑल टू सी इट ऍक्च्युअली ऑन फील्ड ऑल्सो. कसे चालू आहेत आमची. आय विल बी माय प्लेजर अजून तुमचे इनपुट सगळ्यांचे त्याच्यावर. कोणाला काय अजून पुढे विचारायचं आहे तर रूपा मॅडमचा फोन नंबर आहे. सो तुम्ही सिस्केप किंवा पर्सनली तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही तुम्हाला तो देऊ, सो दॅट यू कॅन हॅव द अदर क्वेश्चन्स. आणि आजचं खूप छान हे झालं सेशन, असं मी अभिनंदन करतो आणि खूप आम्हाला आनंद वाटतो तो व्यक्त करतो आपल्या सिस्केप फॅमिलीज कडून. रूपा ही खरी तर माझी गुरु आहे आणि तिच्यामुळेच